लेंडी प्रधान प्रकल्पांतर्गत गेल्या 38 वर्षांपासून रखडलेल्या लेंडी धरणाच्या कामाला गती मिळाली, मात्र पुनर्वसनातील कामे व इतर मागण्या अपूर्ण करून गळभरणीला सुरुवात करून विश्वासघात करणारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता लेंडी प्रधान प्रकल्प विभाग देगलूर यांना निलंबित करून विषयांकित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात दिनांक 4/8/2025 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे। सदरील उपोषणास विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला। विशेषतः गावकऱ्यांचा विषय सहभाग राहिला। अशाच बातमी पाहण्यासाठी ताजा हालात न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड। नमस्कार, आता माझ्यासोबत आहेत या ठिकाणी उपोषण करते ॲडव्होकेट इर्शाद पटेल सर। या ठिकाणी खरं तर आपण अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि आज देगलूर येथील उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसण्याची वेळ आली, तर नेमकं काय आहे, यामागची भूमिका काय आपली? खरं पाहता एका ॲडव्होकेटला सुद्धा एखादी ही अवस्था तुम्ही म्हटल्याप्रमाणे यायला नको पाहिजे होतं, पण आम्ही गेल्या 38 वर्षापासून लेंडी धरणामध्ये सतावले गेलेलो व्यक्ती आहोत। आम्ही एक प्रकल्पग्रस्त आहोत। आज वकिलापेक्षाही माझी अवस्था एक प्रकल्पग्रस्त म्हणून अत्यंत बिकट आहे। माझ्या गावची परिस्थिती जर तुम्ही पाहिला तर अत्यंत हलाखीची आहे, कारण गेल्या 38 वर्षापूर्वी लेंडी धरण जेव्हा होऊ घातलं होतं त्यावेळेस संपूर्ण आमची जमीन, आमची घरे त्यावेळेस तर शासनाच्या दरबारी निघून गेली, पण ज्या पद्धतीने पुनर्वसनातल्या व्यवस्था प्रशासन द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी ते दिलं नाही। वेळोवेळी आम्ही पत्रांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना मागणी केली, मात्र ज्या नागरी सुविधा ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते ते आजपर्यंतही पूर्तता न झाल्यामुळे त्या मागण्यासंदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। खरं तर आपल्या नेमके कोणत्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण होणे कितपत रास्त वाटतं? खरे पाहता मागण्या आमच्या तुटपुंज हा शब्द मी वापरू शकतो, कारण छोट्या छोट्याशा मागण्या आहेत, मात्र प्रशासन अशा कोणत्या आविर्भावात आहे मला समजत नाही की या मागण्या पूर्तता करण्यामध्ये त्यांना अडचण काय होत आहे हेही सुद्धा समजत नाही। कारण आता आपण पहा की साधी पाण्याची व्यवस्था आज जवळपास 10 ते 12-15 वर्षापासून पुनर्वसनामध्ये लोक येऊन राहायला लागले, पण त्या वेळेपासून अजूनपर्यंत आम्हाला पाणी खरेदी विक्री करून आम्हाला प्यावं लागत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे। त्यामुळे त्याच्यानंतरचा रस्ते विकास असेल, रस्त्यांची दुर्दशा इतकी भयानक आहे की दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी आमची लूट केलेली आहे। त्यानंतर आणखीन आमची पुढची एक मागणी अशा पद्धतीची राहिली की तिथे पुनर्वसनामध्ये आलेल्यांना या नागरी सुविधा पूर्ण करून देण्यात याव्यात, ज्यामध्ये विजेच्या समस्या आहे। आज 21व्या शतकामध्ये जगत असताना विजेची सुविधा एखाद्या घरामध्ये पोहोचू नये म्हणजे एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे। आज संपूर्ण उजेडामध्ये काळ जगतोय आणि आम्ही मात्र अंधारामध्ये जगत आहोत, पण अशा माळासारख्या ठिकाणी आम्हाला तिथं पुनर्वसन देण्यात आलेलं आहे। अजून तिथे खांबाला सुद्धा जर व्यवस्थित लाईट नसेल तर आम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या छोट्याशा प्राण्यामुळे जे अपघात होईल ते न भरून काढणारा अपघात होण्याची शक्यता आहे। आपण या निवेदनात असंही म्हटलेलं आहे की जे अधिकारी यामध्ये दोषी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं, काय सांगा याबद्दल? अगदी बरोबर सर, की ज्यावेळेस आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली की आमच्या या तुटपुंजा पाण्याची सोय असेल ती पूर्ण करून द्या, रस्ते जे सध्या पुनर्वसनामध्ये चालू आहेत काम त्यांचे बोगस होत आहेत ती दुरुस्ती करा। ज्यावेळेस आम्ही दुरुस्ती संदर्भामध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिलं होतं, संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्रित तिथे येऊन त्या अगोदर सुद्धा मी निवेदन दिलं होतं, मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं आम्ही सबंध गावकऱ्यांनी एकत्रित येऊन आम्ही काम बंद पाडलं। मात्र जेव्हा काम बंद पाडलं तेव्हा कुठेतरी प्रशासन खळबळून जागी झालं आणि उपजिल्हाधिकारी देगलूर यांच्या नेतृत्वात सबंध अधिकाऱ्यांनी येऊन तिथे पाहणी केली आणि पाहणी करीत असताना एका चॅनेलच्या माध्यमातून त्यावेळेसही त्यांनी सांगितले की या कामामध्ये अनियमितता दिसून येत आहे, जेवढ्या ठिकाणची अनियमितता दिसून येत आहे ती सगळी दुरुस्त करा। त्यामध्ये डांबरी रस्ता पाण्यामध्ये बनवला होता तो उखडून सुद्धा पडला, तो डबल करण्याचे ठरले। ज्यावेळेस अंतर्गत जे रस्ते होते ते चिखलमय झालेली होते, कारण तिथं मुरुम चांगल्या पद्धतीचा वापरायला पाहिजे होता, पण त्यांनी माती मिश्रित असा मुरुम तिथे वापरल्यामुळे चिखल झाला, ते दुरुस्त करण्याचं ठरलं होतं, तेही त्यांनी दुरुस्ती केलेली नाही। नाल्यांना जॉईंट देणे असेल, पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये पाणी शिरत आहे, घरामध्ये पाणी शिरत आहे, त्यांना म्हटलं की त्यांना बंदिस्त व्यवस्थितरित्या करा। या छोट्या छोट्याशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे केल्यानंतर सुद्धा त्यांनी अपूर्णता दाखवली, म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सबंध गावकऱ्यांसोबत मी आज इथं उपोषणाला बसलोय आणि जोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येणार नाही तोपर्यंत इथून आमरणापासून मी मागे सरकणार सुद्धा नाही। जर समजा ही मागणी तुमची पूर्ण प्रशासनाने केली नाही
तर आपली पुढची भूमिका नेमका पुढचा अजेंडा काय असणार आहे? माझी भूमिका अतिशय कडक आणि ताठरपणेच राहणार आहे. मी जो मुद्दा माझ्या उभ्या आयुष्यातला हा दुसरा उपोषण, खरं तर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, कारण छोट्या छोट्याच्या गोष्टीसाठी उपोषण करणं पण आमच्यासाठी फार मोठ्या होत्या. आज खानापूरसारख्या ठिकाणी ज्यांच्या नालीतलं पाणी आमच्या तलावात सोडला जातो, त्या तलावातलं पाणी आमच्या घरी येतो. म्हणजे ही वाढते पाण्याची छोटी समस्या, मात्र आम्ही ते घाण पाणी सुद्धा आम्ही प्यावं लागत असेल तर याच्या मोठी शोकंत कोणती नसावी. म्हणून जोपर्यंत मग ज्या मागच्या आपण दाखवल्याप्रमाणे ज्या 13 मागण्या माझ्या आहेत त्यामध्ये नमूद केलेलं आहे. पहिला मुद्दा की रस्त्यांचा असेल, त्यामध्ये पाणीच्या समस्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे, त्यामध्ये विजेचा आहे की आम्ही आता नवीन नवीन इथं येऊन राहिलेलो आहोत, तर आम्हाला एक सुविधा म्हणून महावितरणने सुद्धा वीज जोडणी जी आहे ती मोफत द्यावी आणि किमान 2 वर्षापर्यंत आम्हाला मोफत देण्यात यावी वीज. त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा सुद्धा सोडवण्यात यावा. कुठेतरी एकदा चांगली समिती नेमून घराघरापर्यंत पाणी कसं पोहोचता येईल याचं नियोजन करण्यात यावं. त्यानंतर बेरोजगारांचा सुद्धा प्रश्न आहे. बेरोजगारांना त्यांना रोजगार देण्यात यावा किंवा रोजगाराच्या संबंधातून जर रोजगार देण्यात अपयशी तुम्ही जर ठरत असाल तर त्या एकमुष्ट रक्कम तुम्ही त्यामध्ये देण्यात यावी. आता प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तो प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आजपर्यंत आमच्या नोकरीसाठी वापर झालाच नाही. मग झाला नसेल तर सिंधुदुर्ग दोडाबेटा तालुका सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्यामध्ये अशी घटना घडलेली आहे की 935 कुटुंबाला शासनाचा जी आर माझ्यासोबत आहे तो दाखवा, केव्हाही तुम्हाला हे दाखवतो की त्यामध्ये 935 कुटुंबांना एकमुष्ट रक्कम प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वापस घेऊन 5 लाख रुपये देण्यात आलेली आहे. ती 2014ची घटना आहे, आज 2025 आहे. त्यामध्ये आम्हाला काहीतरी वाढवून ती रक्कम सुद्धा आम्हाला देण्यात यावी. त्यानंतरचा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे की बेघरांचा सुद्धा प्रश्न आहे की अनेकांना घरे भेटलेली नाहीत. जागा आपल्याकडे 240 जवळपास प्लॉट रिकामी आहे, तर बेघरांना सुद्धा तिथे देण्यात यावं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न अजून त्यामध्ये मागणीमध्ये आहे की मुलींना वारस म्हणून. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सुद्धा आहे की राज्यघटनेचा कलम 14 आणि 15 म्हणतोय की कायद्यासमोर सर्व समान आहेत. मग कायदा जर सर्व जर समान असतील तर मुलं आणि मुलीमध्ये तुम्ही फरक नाही करायला पाहिजे होता. मात्र ज्यांना मुलंच नाही त्यांना मुली आहेत, पण मुलींना तुम्ही त्याचा मोबदला दिला नाही, तो तात्काळ देण्यात यावा. जर तुम्ही दिला नाहीत तर तुमच्यावरती खरे तर गुन्हे दाखल करायला पाहिजेत, कारण घटनेचं तुम्ही 14 आणि 15चं उल्लंघन करताय. म्हणजे इथं घटनेचा 14चा अशा कायद्यासमोर समानतेचा विरोध होतोय. घटनेचा कलम 15 म्हणतोय की धर्म, लिंग, वंश, जात यानुसार भेदभाव करता येत नाही. मग लिंगात भेदभाव तुम्ही इथे स्पष्टपणे करताय की ती स्त्री आणि पुरुषांना तुम्ही दिलात आणि स्त्रियांना तुम्ही दिलेले नाहीत. हा भेदभाव सुद्धा होता कामा नये. त्या दृष्टिकोनातून आणखी नमुना नंबर 8चा उतारा तुम्ही आम्हाला इथं आणून सोडून टाकलात. मरा खपा अशाच पद्धतीने तुम्ही सोडलेली आहे, पण तुम्ही येऊन आम्हाला इथं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे का? कधी आमची तपासणी केलेली आहे का? आम्ही इथले खरे नागरिक बनलोय का? या संबंधित अनेक प्रश्न होती, परंतु या प्रश्नाचं गांभीर्य तुम्ही कधी न ठेवल्यामुळं या सगळ्या घटनांना किंवा या अपघातांना आम्हाला खूप मोठ्या साहसाने पुढे जावं लागतं, परंतु आमचं साहसाचं कुठेतरी खच्चीकरण होतंय. म्हणून आम्हाला ही वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी इथून सरकणार नाही. या उपोषणाच्या माध्यमातून माझा जीव गेला तरी मी इथून सरकणार नाही जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत. Audio